मनपाकडून भल्या पहाटे नगरसेवक मतींच्या नारेगावातील घर कार्यालय दुकानावरती फिरलंय बुलडोजर. मनपाची तडकाफडकी कारवाई. तर सत्ताधारी नगरसेवकांच्या अनधिकृत बांधकामांकडे मनपाचं दुर्लक्ष का? इम्तियाज जलील यांचा सवाल. तर पालकमंत्री थोडेसे वेडे झाले आहेत. मी अशा लोकांना जास्त महत्त्व देत नाही. इम्तियाज जलील यांच्या जलीलांवरती गुन्हा दाखल करण्याच्या वक्तव्यानंतर पालकमंत्री शिरसाटांवरती पलटवार. नाशिकच्या धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या अनधिकृत 2 मजली घर कार्यालय व इतर अशा 3 मालमत्ता महापालिकेने बुधवारी पहाटे तडकाफडकी बुलडोजर चालवत जमीनदोस्त केल्या आहेत. पोलीस बंदोबस्तात महापालिकेचे पथक नारेगावात दाखल झालं होतं. मतींच्या कुटुंबियांनी कारवाईच्या सुरुवातीला गांधीगिरी करत कारवाईसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पुष्पहार घालून स्वागत करण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे महापालिकेने बजावलेल्या नोटीसला आव्हान देत मतींने खंडपीठात याचिका दाखल केली होती. यात त्याने नोटीसला स्थगिती देण्यात यावी अशी विनंती केली होती. मात्र खंडपीठाने स्थगितीस नकार दिला. या निर्णयानंतर महापालिकेने नारेगाव येथील नगरसेवक मतीन पटेल याच्या अनधिकृत मालमत्ता विरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली. यात महापालिकेने सर्वप्रथम मतींच्या सर्व अनधिकृत बांधकामांना 24 तासांची अंतिम नोटीस बजावली होती. दरम्यान नारेगावात मतींच्या घरावरती कारवाई करताना तणाव निर्माण होईल याची शक्यता वर्तवण्यात आल्याने सायंकाळपासूनच महापालिकेने पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका सुरू केल्या होत्या. मध्यरात्रीपर्यंत कारवाईचं नियोजन करण्यात प्रशासकीय यंत्रणा व्यस्त होती. याची कुणकुण एमआयएमला लागली होती. अखेर बुधवारी पहाटे महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशाने अतिक्रमण विभागाचे प्रमुख संतोष वाहुळे, उपायुक्त सविता सोनवणे यांचं पथक कडेकोट पोलीस बंदोबस्तात कर्मचाऱ्यांचा ताफा घेऊन 6 जेसीबी सह नारेगावात दाखल झालं. ज्या घरात टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आश्रय दिला गेला होता, याच घरापासून महापालिकेने पाडापाडीला सुरुवात केली. त्यानंतर मतींने कार्यालय आणि इतर बांधकामे अशा 9 अनधिकृत मालमत्ता महापालिकेने जेसीबी चालवत जमीनदोस्त केल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच एका नगरसेवकाच्या अनधिकृत बांधकामावरती बुलडोजर चालवून जमीनदोस्त केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या कारवाईने आता एमआयएम सह इतर पक्षाच्या नगरसेवकांमध्ये अनधिकृत बांधकामांबाबत दहशत निर्माण केली आहे. या कारवाईविषयी अधिक माहिती अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष वाहुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. ही कारवाई जी आहे ती महानगरपालिकेच्या महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 960 378 दोन्ही नोटिसेस आम्ही संबंधित जे अतिक्रमणधारक आहेत त्यांना यापूर्वी दिलेले होते. त्या नोटिसेसमध्ये समाधानकारक खुलासा हे त्यांच्याकडून न आल्यामुळे महानगरपालिकेची याची कारवाई आहे. पण ही कारवाई सुरू होण्याच्या अगोदर काल माननीय उच्च न्यायालयामध्ये या जागेचे जे मालक आहेत ते माननीय उच्च न्यायालयामध्ये गेलेले होते. त्या जागेच्या बाबतीमध्ये त्यांनी कालावधी मागितलेलं होतं आणि त्याबरोबर स्टे ऑर्डर देण्याबद्दलची माननीय उच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावून त्यांना कुठल्याही प्रकारचं रिलीफ दिलेलं नाही, स्टे ऑर्डर दिलेली नाही. त्याच्यामुळे आज आम्हाला इथे ही कारवाई आज आम्ही एकूण किती मालमत्ता आहे सर? एकूण या 3 मालमत्ता आहेत. यामध्ये एक राहतं घर होतं, 6 व्यापारी आस्थापना होतं, एक ज्या ठिकाणी एक अंतर्गत जागा आहे त्या ठिकाणी G+1 स्ट्रक्चर आहे ते पण आम्हाला. अतिक्रमण मतीन पटेल यांच्या मालमत्तांवरती केलेल्या कारवाईनंतर यापुढे अजून 17 नगरसेवकांवरती मनपातर्फे कारवाई केली जाणार असल्याचा खळबळजनक दावा स्थायी समिती सभापती अनिल मकरे यांनी एडीएन सोबत बोलताना केलाय. ही तर सुरुवात आहे. यापुढे असे आणखीन मतीन पुढे येतील असं प्रतिपादन त्यांनी केलंय. यावरून आता पुढचा नंबर कोणाचा असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर या भागातले जितके नगरसेवक असतील 115 ज्याने अतिक्रमण केलं असेल, इलिगल बांधकाम केलं असेल, बोगस प्रमाणपत्र दिलं असेल, खोटे प्रमाणपत्र दिले, त्यांना 4 मुलं आहेत, 3 मुलं आहेत, त्यांच्यावर कारवाई होणार आहे. आता कोणालाही सोडणार नाही. अनिल मकरी जे बोलतो ते करतो. मी ते मागे सांगितलं होतं की मी जेसीबी चालवणार तिथं, ते चालणं गेलंय, तोडलं गेलंय. होणारच ना, 100% होणार आहे. ती पुढची कारवाई करू ना. मी आता असे 17 नगरसेवक आहे शहरातले. असे मतीन पटेल बहुत खूप आहे. अजून आता एक दुसरा आज निघाला, मेराज खान निघाला, 3 त्याचा आहे, अटक बी झालेला आहे. असे खूप मतीन निघणार आहे. थांबा, सुरुवात आहे आता. हे छत्रपती संभाजीनगर आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये सुरुवात झाली आहे. मी मागेच सांगितलं होतं की 17-18 नगरसेवक घरी जातील, रद्द होणार. बिलकुल कारवाई करणार. आत्ताच कमिशनर साहेबांना आम्ही बोललो. भाजपचे शहर अध्यक्ष व सर्व नगरसेवक मनपा आयुक्ताला भेटणार आता आम्ही आणि त्याच्यावर पुढची कारवाई करायला सांगणार.
एमआयएमचे अध्यक्ष इम्तियाज जलील साहेब यांनी इतर ज्यांचे अतिक्रमण आहे माझं म्हणणं आहे 115 नगरसेवक असतील, ते कोणतेही असो, कोणत्या पार्टीचं 115 नगरसेवक अतिक्रमण केलं असेल, त्यांनी चूक केली असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल. नाशिक येथील धर्मांतर प्रकरणावरून मध्यरात्री एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी नारेगाव येथे जाऊन नगरसेवक मतींच्या नातेवाईकांना आधार दिल्यानंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जलील यांना अर्बन टेररिस्ट संबोधून जलील यांवरती गुन्हे दाखल करण्याची मागणी माध्यमांशी बोलताना केली आहे. त्या टायमाला त्याच्या घरासमोर रात्री 12 वाजता जाऊन सांगणं, चिंता मत करो, हम तुम्हें घर बना के देंगे, चिंता मत करो, हम तुम्हें नगरसेवक फिर से बनाएंगे. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ काय होतो? तू जो काही गुन्हा केलाय ते होऊ दे, त्याच्या आई वडिलांवर पण एक प्रेशर मेंटेन करण्याचा हा प्रकार, की आम्ही तुला घर बांधून देणार आहे, तुझ्या मुलाला आम्ही नगरसेवक करणार आहे. हा खऱ्या अर्थानं अर्बन अतिरेक ज्याला म्हणतात, अर्बन टेररिस्ट, हा तो प्रकार. पोलिसांनी तातडीने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे. रात्री 12 वाजता जाऊन तू तिथं बोलतो कसा? आरोपीच्या समनात म्हणजे पाठिंब्यासाठी त्या ठिकाणी सभा घेतो कशी? या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांनी हिदा खानचं पण नाव नाही घेतलं. फिदा खान का हिदा खान? निदा खान. जे प्रकरण एवढं गंभीर आहे, त्या निदा खानचं पण नावही नाही. आणि अशा प्रकारे सांगतोय की जसं जेणेकरून हा सगळ्याचा मसिहा झालेला आहे. माझं त्याला ओपन चॅलेंज आहे. इस्लामला मानतोस? कुराण शरीफला मानतोस? ठेव त्याच्यावर हात आणि सांग त्या फिदा खानला मी आणलं नव्हतं म्हणून. तिला लपवण्यामध्ये घ्या इम्तियाज जलीलचा हात. मला खऱ्या अर्थानं सांगायचं, स्पष्टपणे मी बोलतो, मतीन एवढा आरोपी नाही, हा इम्तियाज आरोपी. त्याची हिंमत नाही आहे. त्या मतीन कोण आहे तो बिचारा छोटा नगरसेवक? कुणाच्या सांगण्याहून केलं होतं? यांनी कुराण शरीफवर हात ठेवावं आणि सांगावं, माझा त्याच्याशी काही संबंध नाही, मी त्या फिदा खानला मी ओळखत नाही आणि मी तिला त्या घरात लपवलं नाही. मांडणं भूमिका हिंमत असेल. इस्लामचं नाव घेतोस, लोकांना भडकवतोस. पहलगाम मध्ये जाऊन ज्यांनी हिंदू बांधवाला भगिनींना वाचवण्यासाठी त्यांनी स्वतः जीवाची आहुती दिली, त्या शहीदला एकनाथ शिंदे साहेबांनी घर बांधून दिलं. त्याची चावी संजय शिरसाटने पहलगाम मध्ये जाऊन दिलेली. आम्हाला शिकवतो तू जातीवाद. हा इम्तियाज जलील, हा राक्षस, ही हैदराबादची अवलाद, तिकडची जी आलेली अवलाद, ही निजामाची अवलाद, या ठिकाणी येऊन हे विष पेरायचं काम करतो. त्याला सोडणार नाही मी. उद्या मुख्यमंत्र्यांची भेट आहे. पोलिसांमध्ये मतीनने काय स्टेटमेंट दिलेलं आहे, एकदा या त्या स्टेटमेंटच्या आधारावर याला जेलमध्ये गेला पाहिजे. आणि बिदरच्या पोलीस कमिशनरला सुद्धा सांगतो, असे रात्रीच्या 12 वाजता जाऊन भडकाऊ भाषण करणारा गुन्हा दाखल करणारा आहात का नाही? कशाच्या बेसवर गेला होता तिथं? का म्हणून गेला होता? आरोपीला पाठबळ देण्यासाठी गेला होता. आणि त्याला माहिती देणारे कोण? सकाळी घर पडणार आहे त्याला सांगणारा कोण होतं? पालकमंत्री काय करू शकतो किंवा पालकमंत्र्याचं काय? अरे मी पालकमंत्री पद आणखी वापरलंच नाही. मला त्या पदाची मस्ती नाहीये. तुम्हाला जी चरबी चढलेली ना, ती चरबी उतरवण्यासाठी मी पुढे आलेलो. माझं फक्त फिदा खानचं प्रकरण राहिलं बाजूला. संजय शिरसाटचे ह्याच्या काढलं म्हणून ते माझ्याशी दुश्मनी घेतात. अरे पूर्ण चौकशी कर ना. माहित तरी आहे का या मूर्खाला? विभागीय चौकशी झाल्याचं माहिती आहे का त्याला? 4 लोकांची कमिटी होती, त्याला माहित तरी आहे का? माझं जरी प्रकरण असलं तर स्पष्टपणे त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि तू सुद्धा ती मागणी कर.
माझी चौकशी करा म्हणून. यावर प्रत्युत्तर देत इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री संजय शिरसाट हे वेडे झाल्याचा आरोप करत त्यांनी टेररिस्ट शब्दांची स्पेलिंग लिहून दाखवावी अशी खिल्ली उडवली आहे. तर शिरसाट यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. काय पालकमंत्री थोडासा वेळा झालेला आहे. त्याला मी सांगतो की देशी दारू प्यायला थांबा, अंग्रेजी दारू घ्या दररोज, नाही तर खूप ऊन आहे. बडबड करण्याची एक मर्यादा असते. थोडासा त्यांनी संयम बाळगावा. आणि मी अशा प्रकारच्या लोकांना काही जास्त महत्त्व देत नाही, म्हणून ते दररोज 3 तास 4 तास मीडियावाल्यांना बोलवतो आणि इम्तियाज जलील रात्री झोपतानाही ते किती वेळा माझं नाव घेत असेल मला माहीत नाही आहे करके. आणि पोलीस सक्षम आहे, पोलिसांना माहीत आहे की काय करायचं. जेव्हा मी भाषण देत होतो ना, ते गोधडीमध्ये झोपलेलं होतं. त्यावेळी पोलीस सुद्धा उपस्थित होती. पोलिसांना माहीत आहे मी काय बोललेलो आहे, आणि त्यांना असं वाटत असेल मी काही अचूक बोललेलं आहे तर त्यांनी ते जे कारवाई करायची आहे ते करतील ना. तुम्ही काही एक्सपर्ट नाही आहे, तुम्ही काही पोलीस अधिकारी नाही आहे, तुम्ही काही लॉयर नाही आहे. तुम्ही या शहरातला लुटून खाणारे एक भ्रष्ट नेता आहे फक्त. त्यांनी मला काय जिहादी, अर्बन टेररिस्ट, निजामाची औलाद, मी त्यांना फक्त एक हे बोलतो की टेररिस्टची स्पेलिंग त्यांनी लिहून दाखवावी. मला टेररिस्ट जे शब्द आहे ना त्याची स्पेलिंग त्यांनी लिहून दाखवा. हे माझ्या शहराच्या जिल्ह्याचा दुर्दैव आहे की अशा प्रकारचा पालकमंत्री आम्हाला लाभला आहे, ज्यांनी काय काम केलं मागच्या इतक्या वर्षामध्ये. तर फक्त लुटून खाण्याचं काम केलं त्यांनी. आणि आता उद्या कॅबिनेट मीटिंग आहे, तुम्ही माझ्या बाबतीत तर मागणी करा, हे मागणी पण करा की इम्तियाज जलीलने माझ्या बाबतीत जे आरोप केलेले आहे की कशा प्रकारे मी विट्स हॉटेल आपल्या मुलाच्या नावावर करून घेतली, SC समाजातली गोरगरिबांची जे जमीन होती वर्ग 2ची ते माझ्या मुलाच्या नावावर काळी मोल भावामध्ये कशा घेतली. तिसरा म्हणजे जे शेंद्रामध्ये जे रिझर्व्ह प्लॉट होता ट्रक टर्मिनसचा, ते स्वतः आपल्या मुलाच्या नावावर सगळं नियम धाब्यावर ठेवून ते कशा आपल्या नावावर करून घेतली. जे डिस्ट्रिक्ट कोर्टच्या समोर एक मोठा प्रकल्प उभे राहत आहे, कोट्यवधी रुपयाची जागा आहे, कशा प्रकारे त्यांनी काळीबोल भावामध्ये ते आपल्या नावावर करून घेतलेली आहे. माझी विनंती या माणसाला हे आहे की उद्या कॅबिनेटमध्ये माझ्या विरोधात जे तुम्ही तक्रार करणार आहे करा, पण मुख्यमंत्र्यांना हे पण आवर्जून सांगा की या माणसाने माझ्या विरोधात खूप माझा नुकसान केलेलं आहे, माझा इमेज खूप बर्बाद झालेली आहे. तुम्ही एक उच्चस्तरीय इन्क्वायरी लावा जे आरोप मी केलेले आहे. आणि ते तसं त्यांनी केलं तर मला विश्वास आहे की येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये ते हर्सुल जेलमध्ये आपल्याला मिळतील. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.